माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी नागपूर शहरातील जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबद्दल आणि नागपूर शहरातल्या 106 टाक्याच्या माध्यमातून पाणी टाक्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला पिण्याचं पाणी मिळावं, वॉटर स्कॅर्सिटी राहू नये आणि ज्या ज्या ठिकाणी काही लिकेज असतील, ज्या ज्या ठिकाणी पाण्याची चोरी असेल, जवळपास 30% लिकेजेस पाण्याचे आहेत, ते दूर करण्याकरता सूचना दिल्या. महिन्याभराच्या आतमध्ये साधारण नागपूर शहर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आज तातडीच्या उपाययोजना करायच्या आणि महिनाभरामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या. पण नागपूर शहराला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. कुठल्याही झोनमध्ये पिण्याचं पाणी मिळणार नाही असं राहणार नाही. सर्वांची काळजी घेण्याच्या सूचना. साधारण 2 तास पिण्याच्या पाण्याच्या संपूर्ण टोटलाडोपासून तर हुडकेश्वरपर्यंत पिण्याचं पाणी मिळावं याकरता 2 तास बैठक चालली. सोबतच या ठिकाणी नाग नदीच्या, पिवळ्या नदीच्या पुनर्जीवन आणि संपूर्ण या नागपूर शहराचं सिवेज जे लाईन आहे त्याबद्दलची बैठक झाली. सोबतच ओरा नदीचं पुनर्जीवन याबद्दलही बैठक झाली. आणि या ठिकाणी सोबतच नागपूरमध्ये जे मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटलला जवळपास 100 कोटी रुपयाची जे गरज आहे. काल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तसं आपलं सुतोवाच केलं की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटल जे TB वॉर्डजवळ बनणार आहे त्या बिल्डिंगकरता जवळपास 100 कोटी रुपये लागणार आहे. ते 100 कोटी रुपये जुलैच्या बजेटमध्ये नागपूरला मिळेल याची सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिली आहे. आणि नागपूरमध्ये जे आता बर्डीवर जे 500-600 जे काही हॉकर्स त्या ठिकाणी काढण्यात आले त्याची पिटिशनही सुरू आहे, हायकोर्टातही केस सुरू आहे. त्याबद्दल आज काही बोलणे योग्य होणार नाही. पण माननीय गडकरी साहेबांनी सूचना दिल्या आहेत माननीय कमिशनरला की हे जे हॉकर्स आहेत, या हातावर खाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा, त्यांच्या रोजीरोटीचा विचार केला गेला पाहिजे. याकरताही सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिल्या आहे. अनेक काही मोठ्या प्रमाणात वेळेवर विषय आले आहेत. NIT संदर्भाने, NMRD संदर्भाने, नागपूरमध्ये नागपूरमध्ये नवीन नागपूर विकसित करण्याकरताही काही चर्चा या ठिकाणी झाली आहे. मला वाटतं नितीनजी गडकरी साहेबांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून केंद्राकडनं जी काही त्यांना कॉर्पोरेशनला निधी लागतं आणि राज्याकडनं माननीय मुख्यमंत्री जे काही नागपूर शहराकरता योजना बनतील त्याकरताही मोठ्या प्रमाणावर ज्या योजना तयार झाल्या त्याला निधी आणण्याचं काम करण्याची जबाबदारी मला दिलेली आहे. मी निश्चितपणे केंद्र राज्य सरकारला समन्वय करील. मी माननीय नितीन गडकरीजी जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे आभार मानतो. त्यांनी नागपूर शहराकरता, नागपूर जिल्ह्याकरता आज 4-4.5 तास या कॉर्पोरेशनमध्ये येऊन त्यांनी या बैठका घेतल्या आणि सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आज शरद पवारांनी कान टोचले महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे की जेव्हा राष्ट्राचा प्रश्न असतो तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते. काँग्रेस पक्षाचे मत काय मी असं सांगू शकत नाही असंही ते बोलले. एकूणच महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे कान टोचले एकूण त्या भूमिकेवर. नाही, माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे, काँग्रेस आणि उबाटा खास करून ते सकाळी संजय राऊत आणि ते त्यांची टीम आणि उद्धव ठाकरे आणि इकडे काँग्रेसचे राहुल गांधी, ते आता राहुल गांधी तर आपल्या सैनिकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे. देशाच्या एकतेचा, अखंडतेचा विषय आहे. देशाचे सैनिक देशाकरता लढत आहेत. पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादाचा खात्मा करण्याचं काम आमचे सैनिक करत आहे. आणि यावर राजकारण करण्याचं काम जे लोक करत आहे त्यांना शरद पवार साहेबांनी जे काही सूचना दिल्या आहे, मला वाटतं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या सूचना ते महाविकास आघाडीचे लोक ऐकतील
असं मला विश्वास आहे. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नाहीये, त्यापूर्वी विजयाचा जल्लोष टाळावा असं ते म्हणतात. विजयाचा जल्लोष कुणी केला आहे? विजयाचा जल्लोष कुणी केला नाही आहे. या देशाच्या 140 कोटी जनतेने, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेंनी सैनिकाचा प्रोत्साहन वाढवण्याकरता, सैनिकाचं अभिनंदन करण्याकरता मोदींच्या नेतृत्वात सैनिकांनी ज्या पद्धतीने या देशाची मान संपूर्ण जगामध्ये उंच केली, दहशतवाद्याविरुद्धची लढाई भारताने सुरू केली आहे, हे संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित केलं आणि ही लढाई सुरू झाली आहे. संपूर्ण जग याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व होणार आहे. दहशतवाद्याचा पुढचा काळ जो 21व्या शतकातला काळ दहशतवादी अनुपातात आहे, त्यांना संपवण्याचं काम मोदीजी करतायत. त्यावेळी सैनिकांचा सैनिकाचं अभिनंदन केलं पाहिजे. सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा झाला पाहिजे. म्हणून तिरंगा यात्रा निघत आहेत. ते कुठल्याही पद्धतीने हे काही जल्लोष नाही आहे, या तिरंगा यात्रा आहे आणि या तिरंगा यात्रा सर्वांनीच काढल्या पाहिजे असं माझं आव्हान आहे.